आज नगर परिषदांच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुका होणार असून त्यात नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगर परिषदांचा समावेश आहे। निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या नगर परिषदांमध्ये नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचा देखील समावेश आहे। सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपची सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपनं सर्व शक्ती पणाला लावली आहे। तर भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मारकाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल लोकार्पण पार पडलं। कल्याणमधील काळा तलाव परिसरामध्ये बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलंय। कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली होती। देशात काळाचं पांढरं होतंय, मात्र आम्ही काळा तलाव भगवा करून दाखवला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला उद्देशून खोचक प्रतिक्रिया दिली। बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते यांच्यासह हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांडपाणी येत होतं, गटारगंगा झाली होती आणि तो तलाव आता असा स्वच्छ झालेला आहे। रवीजी, आपण बोललात ते खरं आहे की सध्या देशामध्ये काळा आणि पांढरा हा शब्द आहे। काळ्याचं पांढरं होतंय, आम्ही इकडे काळ्याचं भगवं केलेलं आहे। भाजपसोबत युती होणार असेल तर ती सर्व महानगरपालिकांमध्ये होईल किंवा सर्व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल, नाहीतर कठीण आहे, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। राज्यातील आगामी जिल्हा परिषदा तसंच महानगरपालिका निवडणुकीत युतीबाबत सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचंही शिवसेनेनं स्पष्ट केलंय। युती होवो अथवा न होवो, शिवसेनेनं निवडणुकीची पूर्ण तयारी केली असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी स्पष्ट केलंय। युती संदर्भामध्ये जर महाराष्ट्रभर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर जर युतीचा प्रस्ताव आला आणि युती करण्याची तयारी असेल तर भाजपबरोबर शिवसेना नक्कीच युती करेल। परंतु सिलेक्टिव्हली कुठच्या गोष्टी जिथं आपल्याला ठीक वाटतंय तिथं करायची, जिथं गरज नाही, अशा प्रकारचं असेल तर कठीण आहे। देशाच्या सीमेवरती शत्रूंची 2 हात करणाऱ्या जवानाची मात्र त्याच्या गावानंच उपेक्षा केली आहे। पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथील बाळू चौगुले या जवानांचं घर गावातल्या गलिच्छ राजकारणामुळे जमीनदोस्त करण्यात आलंय। बाळू चौगुले हे भारताच्या रायफल शूटिंग संघाचे सदस्य आहेत, मात्र ग्रामपंचायतीनं घर पाडल्यानं गेल्या 10 दिवसांपासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गायीच्या गोठ्यात उघड्यावरती राहायची वेळ आली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या जागेवरती चौगुले यांचं घर उभारलेलं ती जागा 2014 साली ग्रामपंचायतीनंच त्यांना दिली होती, मात्र घर पाडल्यानं बाळू चौगुलेंना तात्काळ ड्युटी सोडून घरी परतावं लागलंय आणि सरपंचापासून ते आमदारापर्यंत सगळ्यांना विनवण्या केल्या तर त्यांच्या मदतीला कुणीही धावून आलं नाहीये। मला आमदार साहेब, बीडीओ साहेब आणि तहसीलदार साहेब आले होते, त्यांनी मला सहानुभूती दाखवली, पण लोकांनी ते काही मान्य नाही केलं। मी म्हटलं होतं की मला इथंच जागा द्या, पण त्यांनी न ऐकता इथं मला अशी जागा ठरवली, पण सोमवारी 8 तारखेला म्हटलं की मोजून तुम्हाला 1 गुंठा जागा देतो असं आश्वासन ते देऊन गेलेत। मग आता त्यानंतर मी त्यांच्या आश्वासनावर थांबलो की मी उद्या उपोषणाला बसणार आहे। सांगली जिल्ह्यातील माळवाडीतील 14 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणी कुणी अफवा पसरवून सामाजिक शांतता धोक्यात आणेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करू असा इशारा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलाय। या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटलांनी दिली आहे। माळवाडीतील 14 वर्षीय मुलगी ही रात्री आईशी वाद झाल्यानं घरातून बाहेर पडली होती। त्यानंतर भिलवडीजवळच तिचा मृतदेह आढळून आला होता। त्यानंतर सोशल मीडियावरती जातीय मेसेज फिरू लागले होते, त्यामुळे वातावरण चांगलंच तणावपूर्ण बनलं होतं। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष या स्मिता पाटील यांनी देखील माळवाडीला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। आम्हाला जो संशय मिळालेला आहे त्यातनं जे ताब्यात घेतलेले अक्युज्ड आहेत त्यात कुठलाही दलित समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा अक्यूज नाही आहे, हे स्पष्ट मी सांगू इच्छितो। आत्ता प्रायमा फेसी म्हणजे आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये आम्ही पोलीस पूर्ण ताकदीनं आमच्या बहिणीचं बद्दल अशा गुन्हा घडला तर ज्या पद्धतीनं आम्ही तपास करू तशाच पद्धतीनं पूर्ण ताकद लावून आम्ही तपास करतो।
दुसरीकडे नागपुरातील तुली पब्लिक स्कूलला विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाबाबत प्रकरणी आदिवासी विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि यासंबंधी पीडित विद्यार्थिनींचे बाल संरक्षण समितीसमोर जबाब घेतले जाणार आहेत. तुली पब्लिक स्कूलमधील आचार्यानं विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय. याबाबत तक्रार आल्यानंतर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली असता विद्यार्थिनींनी आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक छळाची माहिती दिली. या प्रकरणी आचारी जमीर शहा याला कोराडी पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक शहरात महापालिकेनं इतिहासातली सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम राबवली. 100 जेसीबी आणि 1000 पोलिसांच्या फौजफाट्यानं तब्बल 40 एकर रस्त्यावरती पसरलेल्या अतिक्रमणावरती हातोडा मारला गेला. या कारवाईत तब्बल 800 दुकानं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मागच्या 17 वर्षापासून ज्या भंगार बाजाराबाबत खल सुरू होता, न्यायालयीन लढाईनंतर भंगार बाजारातील हे अतिक्रमण देखील आता जमीनदोस्त करण्यात आलंय. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवा आरोग्य अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं. या अँब्युलन्समध्ये एक्स-रे, रक्त तपासणी आणि नेत्र तपासणीसह इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आलेला आहे. दरम्यान पेंग्विन संदर्भात पत्रकारांनी ठाकरे यांना छेडलं असता नियोजित वेळेनुसार मुंबईकरांना पेंग्विन दर्शन घेता येईल अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. तसंच विद्यार्थ्यांना विनाशुल्क पेंग्विन दर्शन घडवलं जाईल असं आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी दिलंय. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाशकातल्या बोटॅनिकल गार्डनच्या तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता मनसेनं केली आहे. ही तोडफोड राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याची शक्यता मनसेनं वर्तवली आहे. या संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. शुक्रवारी रात्री एका टोळक्यानं विनातिकीट बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रवेश करून धुडगूस घातला होता. यावेळी गार्डनमधील सुरक्षारक्षकांना मारहाणही करण्यात आली होती. तसंच तिकीट काउंटरची तोडफोड करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली आहे. ही शिक्षा दुर्दैवी असून खरे दोषी हे पोलीसच आहेत आणि त्याविरोधात मी वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं देखील ते म्हणाले. जानेवारी 2011 मध्ये पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार जाधव यांना 1 वर्षाची सक्तमजुरी आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडला निवडणुकीत उतरू द्या, मग फायदा आणि नुकसान कोणत्या पक्षाला होतं हे कळेल. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय. ते सांगोल्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसंच मराठा समाजाच्या मोर्चांचा नेमका कुणाला फायदा होणार हे देखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दिसेल अशी टिप्पणी मुंडेंनी केली आहे.